तर यानंतर होणारा सामना जिशान 11 रायगड विरुद्ध उमर 11 अंधेरी. दोन्ही टीम तयार राहायचंय. एक इनिंग झाल्यानंतर टॉस इथे केला जाईल. यावेळेला बॅकफुटला जाऊन हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत होता, सिंगल मात्र पूर्ण होताना दिसते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 5 या आकड्यावर. संतोष सिंग आणि गोलंदाज प्रज्योत. नवीन फलंदाज आलाय रिजवान. या रिजवानने इम्प्रेस केलंय प्रत्येक स्पर्धेमध्ये, कारण मागच्याच आठवड्यामध्ये देवनार गोवंडीच्या स्पर्धेमध्ये देखील रिजवानने चांगलं प्रदर्शन केलं. रिजवानने या स्पर्धेमध्ये देखील चांगलं प्रदर्शन केलं. पहिल्या मॅचच्या दरम्यान आपण पाहिलं असेल J11 विक्रोळी टीमच्या दरम्यान अजयने चांगली गोलंदाजी केली. यावेळेला फुलर लेनचा चेंडू प्रज्योत याचा डॉट बॉल येताना दिसतोय. संघाची धावसंख्या आतापर्यंत फलकावर लागली 5. आणि तुम्ही पाहू शकाल सध्या हिरव्या टी शर्ट मध्ये, काल देखील मी उल्लेख केला होता या गोष्टीचा, RCB संघ देखील आज हिरव्या टी शर्ट मध्ये खेळतोय चिन्नस्वामी स्टेडियम मध्ये. यावेळेला फुलर लेनचा चेंडू आणि इथे तर दोन्ही संघ जवळपास एक निऑन ग्रीन आणि एक ग्रीन कलरच्या टी शर्ट मध्ये खेळतात हे दोन्ही संघ. आज RCB संघ देखील खेळतोय. विराट कोहलीचा संघ, मागच्या वर्षी दोघांनी शतक मारलं होतं AB डिव्हिलियर्स आणि विराट कोहलीने, परंतु या मॅच मध्ये आज दोघंही अपयशी ठरलेत. परंतु आता सध्या पावसाने व्यत्यय आणलाय त्या मॅच मध्ये. इथे मात्र फलंदाज बाद. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. मुख्तार कुरेशी नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. नेहरू नगर कुर्ला विभागातला हा खेळाडू एक घातक खेळाडू आहे टेनिस क्रिकेट विश्वातला. मगाशी शांतीबाई मोठा यांचं म्हणणं होतं आमच्या टीम मध्ये मोठी स्टारकास्ट नाहीये, परंतु मी त्यांना सांगितलं होतं निश्चितच 100 वर्ष तुम्ही जगले परंतु तुमचं नाव झालं नाही. त्याच्या मागे कारण सातत्याने शोधली जातात, परंतु एक दिवस असं कार्य करा की 100 वर्ष तुमचं नाव काढलं जाईल. तर तशीच काहीशी परिस्थिती सध्या संघाची आहे. कार्य तुम्ही असं करा या मॅच मध्ये की येणारे अनेक वर्ष शिवसेना प्रमुख चषक आठवणीत राहील या स्पर्धेच्या माध्यमातून. अशी बॅटिंग करून दाखवा या दांडी स्पोर्ट संघाच्या समोर की येणाऱ्या कालखंडामध्ये तुमचं नाव घेतलं जाईल शिवसेना प्रमुख चषकाच्या माध्यमातून या स्पर्धेचा विचार केला तर. परंतु सध्याचा प्रयत्न नाहीये आणि एकच धाव मिळते. संघाची धावसंख्या 8 वर, कारण नुकताच साऊथ आफ्रिकेने पिंक कलरचा ड्रेस घातला होता श्रीलंके विरुद्ध आणि त्या मॅच मध्ये AB डिव्हिलियर्सने 59 धावा केल्या होत्या. मॅन ऑफ द मॅच राहिला होता त्या मॅचचा. तर पुन्हा एकदा येतोय गोलंदाज ओव्हर द विकेट. गोलंदाजी करत असताना प्रीतम बारी, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू, डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 इथे चालू आहे. संघाची धावसंख्या फक्त 8 धावा. पहिल्या मॅच मध्ये ब्रह्मा बॉयज काळा चौकी या संघाला पराभूत केले या संघाने. तर एका इकडे तुम्ही पाहिलं असेल रियान 11 कांजूरमार्गला पराभूत केलंय GI11 विक्रोळी या संघाने. दोन्ही संघांचा प्रवास आहे या स्पर्धेतला. फुलटोस होता, कव्हरला कव्हर ड्राईव्ह इथे लगवला जातोय. खराब क्षेत्ररक्षण आणि ते मात्र बॅकअप केलं जातंय. तोपर्यंत 2 धावा संतोष सिंगला मिळतील. 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 10 या आकड्यावर. तर मी होतो साऊथ आफ्रिकन टीम आणि त्यांचा गुलाबी कलरचा ड्रेस या मुद्द्यावर. तर साऊथ आफ्रिका संघ निश्चितच महिलांमध्ये होणारा एक दुर्धर आजार म्हणजेच ब्रेस्ट कॅन्सर आणि त्याच्या जनजागृतीसाठी साऊथ आफ्रिकन संघ पिंक ड्राईव्ह हा जो एक तिथली संस्था आहे तिच्याशी टायअप केलंय साऊथ आफ्रिकन संघाने पिंक ड्राईव्ह. आणि त्या मॅच मधून जेवढं काही उत्पन्न येतं, जेवढे काही दर्शक येतात, जेवढे काही चौकार लागतात, जेवढे काही षटकार लागतात, जेवढे पैसे निर्माण होतात ते संपूर्ण पैसे पिंक ड्राईव्ह या संस्थेला साऊथ आफ्रिकन टीमच्या माध्यमातून दिले जातात. त्याचबरोबर तुम्हाला आठवत असेल ग्लेन मॅग्रा जो ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज आहे, त्याची पत्नी, त्याच्या पत्नीचं देखील निधन याच कॅन्सरमुळे झालं होतं आणि ग्लेन मॅग्रा हा देखील कॅन्सर फाउंडेशन साठी कार्य करतोय. म्हणूनच की काय साऊथ आफ्रिकन संघ वर्षातून एक वेळा तरी गुलाबी कलरचे कपडे घालून क्रिकेट खेळतो. यावेळेला आखू टप्प्याचा चेंडू, हुक केलाय चेंडू, सरळ जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून षटकार.
हॅलो, थँक्यू डीजे. ही एक खासियत मुख्तारची. मी मगाशीच म्हटलं होतं मुख्तार एक वेगळा खेळाडू आहे. या खेळाडूने अनेक मैदान अक्षरशः गाजवलीत. मग सांताक्रूजचं ते एअर इंडियाचं मैदान असेल, सुप्रीमो ट्रॉफीच्या दरम्यान अनेक मोठमोठ्या संघाला धक्के दिले होते. या खेळाडूने चांगली बॅटिंग करत असताना अनेक ट्रम्प कार्ड आहे शांतीबाई मोठा यांचं, म्हणजे ट्रम्प कार्ड म्हणजे स्पिकचा एक्का असं म्हटलं जातं या खेळाडूकडे पाहिलं तर. ओव्हर द विकेट यावेळेला वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते. बीट करतोय पेस नाही ते गोलंदाज प्रज्योत. हे दुसरं षटक टाकत असताना पहिल्या ओव्हरमध्ये प्रज्योतने अतिशय चांगली गोलंदाजी केली. 5 धावा दिल्या होत्या, 2 विकेट. यावेळेला चेंज ऑफ पेस, गती कमी केली, अपील केली होती, परंतु इथे मात्र नकार येतोय पंचांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी केली जाते. संघाची धावसंख्या मात्र स्थिर आहे. धावा झाल्यात आतापर्यंत 15. आज महिला स्पेशल सामना देखील रंगताना दिसेल, कारण महिलांचं देखील भारताच्या जळणघळणीमध्ये खूप मोठं योगदान आहे मित्रांनो. आज चांगला फटका आणि इथे मात्र षटकार लगवला जातोय. फलंदाज मुख्तारच्या बॅट मधून येणाऱ्या 6 धावा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली या षटकाराबरोबर 21 धावा. मग माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, 22 धावा. सॉरी मुख्तार, 22 धावा इथे फलकावर लागतात. पुन्हा एकदा यावेळेला आणखीन एक मोठा फटका. यावेळेला सर्वाधिक लांबलचक षटकार मिड विकेटच्या वरून मुख्तारच्या बॅट मधून ब्लास्ट. 6 धावा. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, आपण पाहू शकाल सर्वाधिक लांब षटकार इथे लगवलाय मुख्तारने. काय टायमिंग होतं या शॉट मध्ये. मी मगाशीच म्हटलं होतं मुख्तार याच धर्तीवरचा खेळाडू आहे. हा खेळाडू कधी ब्लास्ट करू शकतो, हा खेळाडू कधी फॉर्म मध्ये येऊ शकतो. आणि मी मगाशी म्हटलं देखील होतं, कार्य असं करा की येणारे अनेक वर्ष तुमची आठवण काढली जाईल या मैदानामध्ये. शांतीबाई यांनी मगाशी सांगितलं होतं आपल्या इंटरव्ह्यू मध्ये की माझ्या संघामध्ये मोठे खेळाडू नाही आहेत, परंतु माझ्या संघामध्ये दमखम आहे. तो दमखम दाखवावा लागेल तुम्हाला या दांडी संघाच्या विरोधात, म्हणजेच एंजल स्पोर्ट या संघाच्या विरोधात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेला फुलर लेनचा चेंडू, बेमिसाल कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. बॅकफुटला गेला, कव्हरला दिशा दिली, सिंगल मात्र पूर्ण होताना दिसते. सिंगल बरोबर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली या सिंगल बरोबर 29 या आकड्यावर. 29 29 धावा फलकावर लागल्यात. षटक क्रमांक आतापर्यंत 30 रन संपलंय. 3 षटकाची समाप्ती, 29 रन. फलंदाजी करत असताना GI11 विक्रोळी संघ, GI11 विक्रोळी विरुद्ध एंजल स्पोर्ट्स असा रंगलेला हा सामना. क्रिकेटच्या अनेक घडामोडीकडे सातत्याने लक्ष आम्ही ठेवून आहोत. काय काय घडतंय क्रिकेटच्या माध्यमातून याची इतंभूत माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. आणि पाहू शकाल मागच्या वर्षी ज्या वेळेस पहिल्यांदा हिरव्या कलरचा ड्रेस घातला होता RCBने, त्यावेळेस 2 खेळाडूंनी शतक लगवलं होतं, कोहली आणि डिव्हिलियर्स. परंतु या मॅच मध्ये कोहली 5 रनवर तर डिव्हिलियर्स 10 रनवर आउट झालेत. परंतु पावसामुळे थोडासा खेळ थांबलाय. 100 धावा झाल्यात रॉयल चॅलेंजरच्या. तर गोलंदाज तयार. पुन्हा एकदा प्रीतम बारी. फुलर लेनचा चेंडू होता, ड्राईव्ह केलाय, चांगला फटका इथे पाहायला मिळतात. अंपायरच्या बाबतीत देखील अनेक आठवणी आहेत, अनेक रेकॉर्ड आहेत आमच्याकडे. अंपायरच्या बाबतीत देखील आम्ही सांगू तुमच्यापर्यंत. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा सिंगल बरोबर जाऊन पोहोचते 30 या आकड्यावर. जसजसा वेळ येईल शिवसेना प्रमुख चषकामध्ये वेगवेगळ्या घटना क्रिकेटच्या माध्यमातून चंद्रकांत शेट्टी असतील, स्वतः मी असेल, प्रत्येक घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचू. पुन्हा एकदा गोलंदाज तयार प्रीतम बारी. यावेळेला चांगला फटका. चेंडू मध्ये उंची तुम्ही पाहू शकाल. वरून जर एखादं विमान जात असत आणि त्यामधली हवाई सुंदरी असती तर तिला देखील हात मिळून आला असता हा षटकार. तर हा लांबलचक षटकार येतोय. सिद्धू पाजीच्या भाषेमध्ये सांगायचं होतं मला की किती उंच पुरा हा षटकार होता. एक लांबलचक षटकार. संघाची धावसंख्या मात्र या षटकाराबरोबर जाऊन पोहोचली 36 वर. 36 धावा इथे फलकावर लागल्यात.
आतापर्यंत तुम्ही पाहू शकाल दोन फलंदाज मैदानामध्ये खेळत आहेत. संतोष सिंग हा देखील एक मातब्बर खेळाडू आहे. देवनार गोवंडी परिसरामध्ये अक्षरशः धुमाकूळ घालतो हा खेळाडू. त्या स्थानिक संघांच्या दरम्यान चांगली बॅटिंगचं प्रदर्शन सातत्याने राहिलंय आणि नुकतीच मला वाटते न्यूज देखील येते बीसीसीआयच्या माध्यमातून की आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये भारतीय संघ खेळेल आणि रविवारी 4 जूनला पाकिस्तानच्या विरुद्ध त्यांची मॅच देखील होईल. यावेळेला चेंडू ऑन साइडला टर्न केला जातोय. सिंगल मात्र कंप्लीट होते. एक रन इथे मिळेल फलंदाज संतोषला. संघाची धावसंख्या सिंगल बरोबर पुढे सरकली. धावा लागतायत फलकावर. आतापर्यंत 37 अतिशय चांगलं गुणलेखनाचं कार्य आमच्या बरोबर आता मात्र आमचे सहकारी मित्र बसलेत. मयूर अनिल सरपर यांनी खूप चांगलं कार्य केलं. आता मयूर त्यांची जागा घेत आहेत या सत्रामध्ये. फुलटॉस होता. लोअर फुलटॉसला टर्न केलाय. गॅप मध्ये एफर्ट पाहू शकाल. फिल्डिंगचा दर्जा पाहू शकाल. परंतु चेंडू सीमारेषा पलीकडे 4 रन. तुझ्याकडे जर आत्मविश्वास असेल, सेल्फ कॉन्फिडन्स, तर जगाच्या पाठीवर तू कुठेही जा, तुला मरण नाही. बघितलं तुम्ही पाहू शकाल बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट यांचा हा आवाज होता. तुमच्याकडे आत्मविश्वास म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स असेल तर जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा, विजय तुमचाच होईल. हेच मला पाहायला मिळालं मागच्या मॅच मध्ये. आत्मविश्वासाने गोलंदाजी केली उत्तर प्रदेशच्या गोलंदाजांनी आणि उमर 11 संघ मात्र तो सामना जिंकलाय. यावेळेला चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने. लेग बाईचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. अवांतर रूपात भर पडते. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली या लेग बाईज बरोबर 42 रन. 42 लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद झालेत आतापर्यंत. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर तयार होत असताना गोलंदाज राईट ओव्हर द विकेट. यावेळेला फुलर लेनचा चेंडू बॅटची कडा घेऊन पुन्हा एकदा थर्ड मॅनच्या दिशेने जातोय. संतोष सिंगच्या बॅट मधून निघालेली ही सिंगल, परंतु मुख्तारला घ्यायची होती दुसरी धाव. थांबवतोय संतोष सिंग. एका धावेवर संघाची धावसंख्या 43. 4 षटकांची समाप्ती झाली. 43 धावा इथे फलकावर लागल्यात. या आपण ऐकूया एक डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत. तर आपण पाहू शकाल सध्या संघाची धावसंख्या फलकावर लागली 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आतापर्यंत धावा फलकावर लागल्यात 43. शेवटचे 2 षटका आहेत आणि उद्या मात्र चॅम्पियन ट्रॉफी साठी भारताच्या संघाच्या बाबतीत बीसीसीआयची बैठक आहे आणि उद्या मात्र संघ जाहीर केला जाईल इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफी साठी. 4 तारखेला मॅच असेल. यावेळेला चेंडू ऑन साइडला लॉफ केलाय संतोष सिंगने. 1 धाव मात्र पूर्ण होताना दिसते. एका धावावर संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावली आणि धावा झाल्यात आतापर्यंत 44. पण पाहू शकाल 4 ओव्हर झालेत. 44 धावा झाल्यात. 2 गडी बाद झालेत. मुख्तार 26 धावांवर खेळतोय तर त्याच्यापेक्षा अर्ध्या धावा संतोष सिंगच्या म्हणजेच 13 धावांवर खेळतोय संतोष आपल्या टीम साठी. यावेळेला समोरून चेंडू वळवला जातोय. एक मस्त चांगली फिरकी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली अनिल बाणे यांच्या माध्यमातून. मोठा अनुभव आहे अनिल बाणे यांच्याकडे आणि अनुभवाचे बोल मैदानामध्ये दिसत आहेत. तुम्ही पाहू शकाल सुरेख गोलंदाजीचा नमुना सादर करताना अनिल बाणे.
पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजीचा नमुना इथे पाहायला मिळतोय, परंतु चेंडू थोडासा बाहेर निघतोय. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. एक धाव अवांतर रूपात मिळते. संघाच्या खात्यात भर पडली. संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते आणि संघ यावेळेला जाऊन पोहोचलाय 45 या आकड्यावर. यावेळेला रिव्हर्स फटका. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे सरळ जनरेटर व्हॅन वर. हा लांबलचक षटकार. लेकिन मुंबई खूबसूरत है करून दाखवू. आणि इथे मात्र मोठा षटकार येतोय फलंदाज मुख्तारच्या बॅट मधून. आणि निश्चितच सातत्याने चांगलं प्रदर्शन करताना मुख्तार या टीम साठी चांगली बॅटिंग करतोय. आपल्या संघासाठी एक चांगली धावसंख्या उभारताना पाया रचताना दिसलाय मुख्तार या टीमचा. संघाची धावसंख्या अर्धशतक पूर्ण 51. याला बॅकफुटला गेला. जागा बनवली स्ट्रोक साठी. मिड विकेटला फेकला चेंडू सीमारेषा पलीकडे. षटकार. सूरत है लेकिन मुंबई खूबसूरत है करून दाखवू. पण मात्र वयाने म्हातारे जरी झालात तरी विचाराने म्हातारे कदापि होऊ नका. पाहू शकाल आणखीन एक मोठा षटकार येतोय. फलंदाजच्या बॅट मधून 38 धावांवर खेळतोय. या स्पर्धेमध्ये अजूनही अर्धशतकाच्या प्रतीक्षेत आहेत सर्वच प्रेक्षक. पाहूया अर्धशतक कोण लगवतो या स्पर्धेतलं पहिलं. 38 धावांवर मुख्तार. यावेळेला फुलर लेनचा चेंडू बॅकफुटला गेला. जागा बनवली स्ट्रोक साठी. सिंगल कंप्लीट केली जाते. वैयक्तिक 39 धावांवर मुख्तार पोहोचतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आतापर्यंत 58 रन. 58 धावा. संतोष पुन्हा एकदा तयार. 2 विकेट आतापर्यंत गेलेत. 58 धावा फलकावर लागल्यात. IPL मध्ये देखील आकड्यांचा खेळ सध्या जोडताना आपल्याला पाहायला मिळालाय. ज्याप्रमाणे संघ जिंकलेत आतापर्यंत सामने पोहोचवेन तुमच्यापर्यंत. यावेळेला चांगला फटका ऑन साइडला. लॉंग ऑन मधून गॅप मधून चेंडू जातोय. सिंगल मिळते संतोषला आणि संघाची धावसंख्या या सिंगल बरोबर पुढे सरसावते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 59 या आकड्यावर. 59 धावा. षटक क्रमांक 5 इथे मात्र संपलंय. तर जो क्वालिफाईंग राऊंड मध्ये संघ गेला IPL मध्ये मुंबई, त्याने मात्र सामने जिंकलेत 9. त्यानंतर पुण्याचा नंबर लागतो, त्याने सामने जिंकलेत 8. त्यानंतर KKR चा नंबर लागतो, कोलकाता नाईट रायडर्स सामने जिंकले 7. सनरायझर हैदराबाद सामने जिंकलेत 6. किंग्स 11 पंजाब सामने जिंकलेत 5. दिल्ली डेअर डेव्हिल्स सामने जिंकलेत 4. गुजरात लायन्स सामने जिंकलेत 3 आणि रॉयल चॅलेंजर बँगलोर सामने जिंकलेत 2. म्हणजे तुम्ही पाहू शकाल उतरत्या क्रमाने हा आकड्यांचा खेळ जुळून आलाय आणि आकडे क्रिकेटमध्ये सातत्याने महत्वपूर्ण ठरलेत. हा एक योगायोग म्हणावा की अजून काही, परंतु हे सत्य आहे क्रिकेटचं. आणि 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 असे सामने जिंकले सध्या IPL मध्ये. टॉप कंटेंडर संघ सध्या मुंबई इंडियन्स, तर दुसऱ्या स्थानावर संघ आहे पुणे सुपर जायंट्स हा संघ. त्यानंतर KKR आणि सनरायझर हैदराबाद असे 4 संघ सध्या प्लेऑफच्या शर्यतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर आतापर्यंत बॅक टू क्रिकेट पुन्हा एकदा येऊया काळा चौकीच्या मैदानामध्ये. शिवसेना प्रमुख चषक 2017 मध्ये आतापर्यंत तुम्ही पाहू शकाल 5 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 5 ओव्हर मध्ये धावा झाल्यात 59 रन इथे फलकावर लागल्यात. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर पुन्हा एकदा हवाई यात्रा सफर. चेंडू सीमारेषा पलीकडे. षटकार. तुम्ही पाहू शकाल मोठा षटकार येतोय संतोष सिंगच्या बॅट मधून. 20 धावांवर खेळतोय तर एका इकडे मुख्तार खेळतोय 39 धावांवर. मिलनच्या विरुद्ध मात्र बॅटचं मिलन झालं बॉलचं 6 धावांसाठी. दुसरा फुलटोस. पुन्हा एकदा मोठं मिलन. चेंडू मिड विकेटच्या वरून हा लांबलचक षटकार. सहा धावांबरोबर संघाची धावसंख्या 71 रन. बॉल त्या मैदानामध्ये जुना लवकरात लवकर. 71 धावा इथे फलकावर लागल्यात. 71. यावेळेला संतोष सिंगची बॅट बोलायला लागलेली आहे. ज्याप्रमाणे मुख्तारने इथे फलंदाजी केली, आता मात्र संतोष कसा मागे राहील. संतोषने दाखवलंय की मुख्तार आमच्या टीमचा ट्रम्प कार्ड आहे, तर मी देखील आमच्या टीमचा एक खंदा फलंदाज म्हणून आहे आणि त्याचंच प्रदर्शन इथे करताना संतोष सिंग. तिसरा बॉल. चेंज ऑफ पेस. गती कमी केली. बॅटची कडा घेतली. फलंदाज बाद.
डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. तर या टॉस साठी जिशान 11 रायगड आणि उमर 11 अंधेरी. उमर खान कॅप्टन आणि जिशान 11 रायगड संघाचा कर्णधार. टॉस साठी आपल्याला यायचं आहे. योगेश पवार आणि त्याचबरोबर उमर खान दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस साठी 71 धावा फलकावर लागल्यात. 71. नवीन फलंदाज मैदानामध्ये स्वप्नील, तर गोलंदाजी मार्कवर मिलन. 2 षटकार मारलेत मिलनच्या या ओव्हरमध्ये. धावसंख्येला आकार दिला संतोषनी. याला ओव्हरपिच होता, ड्राईव्ह केलाय, बॉलर बॅक ड्राईव्ह, परंतु चेंडू येते लॉंग ऑनला. सिंगल कंप्लीट केली जाते. एका धारभर संघाच्या खात्यात भर पडली. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 72 या आकड्यावर. 72 रन, 72 रन फलकावर लागल्यात. अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे या इनिंग मधला आणि या वेळेला त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. पुन्हा एकदा यू मिस आय डेफिनेटली हिट. फलंदाज मात्र बाद होतोय मुक्तार कुरेशी. तर संघाची धावसंख्या आतापर्यंत 72. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय स्वप्नील. स्वप्नील कांबळे विचुंबे गावचा हा खेळाडू आहे पनवेल विभागातला. पण पाहू शकाल विचुंबेच्या टीम मध्ये सलामीला येणारा हा खेळाडू मात्र रायगड विभागाच्या दरम्यान देखील सातत्याने चांगला खेळ करतोय विचुंबे टीमसाठी. आणि या वेळेला सध्या त्याच्या समोर गोलंदाज तयार होतोय मिलन. शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी सज्ज होईल स्वप्नील आणि या वेळेला बीट केलं जात आहे. फलंदाज रन आउट होईल. विकेटचं पतन. अशा प्रकारे 6 ओव्हरचा खेळ संपला आणि 72 धावा फलकावर लागल्यात. विकेट पास गेलेले आहेत. एंजल स्पोर्ट संघाच्या समोर लक्ष इथे ठेवण्यात आलंय 73 धावांचं. 73 टू विन. 72 धावा पूर्ण केल्यात आणि 5 गडी बाद झालेत. GI11 विक्रोळी संघाचा शेवटचा गडी रनआउट झाला इथे स्वप्नील. अशा प्रकारे पहिलं सत्र इथे संपलंय. पहिला डाव इथे संपला आणि तुम्ही पाहू शकाल 72 धावा पूर्ण केल्यात विक्रोळी संघाने म्हणजे शांतीबाई मोठा यांच्या संघाने. तर एंजल स्पोर्ट्स दांडी पालघर या संघाच्या समोर लक्ष ठेवले 73 धावांचं. हे 73 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे होतोय या आपण ऐकूया. महाराष्ट्रातला एक दिग्गज समालोचक एक सुमधुर वाणीतून आपल्या समोर येतील. मॅन फ्रॉम भटवाडी घाटकोपर चंद्रकांत शेटे उर्फ चंदू यांचा आवाज तुमच्या समोर. थँक्यू. तर बॉल द्या. अंपायरची मागणी होते. धन्यवाद. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे संकेत 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 धन्यवाद कुणाल दाते सर. आपण पाहत आहोत शिवसेना प्रमुख चषक 2017. 11व्या वर्षात पदार्पण करत असणारी ही स्पर्धा महाराष्ट्रातील टेनिस बॉल क्रिकेट मधील एक मानाची क्रिकेटची स्पर्धा. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो मातांनो, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो टॉससाठी यायचं विनंती करील
जिशान 11 रायगड योगेश पवार आणि त्याचबरोबर टॉस साठी यायचंय उमर 11 अंधेरी उमर खान. ही माझी एकट्याची नव्हे, मी शिवसेना प्रमुख जरूर, पण तुमची ताकद माझ्या बरोबर आहे म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे. तुझ्याकडे जर आत्मविश्वास असेल, सेल्फ कॉन्फिडन्स, तर जगाच्या पाठीवर तू कुठेही जा, तुला मरण नाही. शिवसैनिक हा बाजूला करून मला शिवसेना प्रमुख म्हणून मिळवता येणार नाही. तुमच्याकडनं तर जी शांतता आणि सुव्यवस्था सांभाळली जाणार नसेल तर माझ्या प्रत्येक शिवसैनिकाच्या हातामध्ये मला स्टेटमेंट द्यावीच लागेल. मी तयार केले त्यांच्या पाठीचा कणा ताट करायला शिवसेना कारणीभूत आहे, बाकी तुम्ही कोणी केलं नाही. उलट की कुठचंही व्यसन चालणार नाही. डीजे धन्यवाद. आपण पाहत आहोत शिवसेना प्रमुख चषक 2017. जयसिंग भोसले साहेब शिवसेना शाखा प्रमुख शाखा क्रमांक 205, त्याचबरोबरीने रमेश मोहिते सचिव तरुण मित्र मंडळ आणि त्याचबरोबरीने व्यवस्थापक या स्पर्धेचे शिवसेना शाखा क्रमांक 205 तरुण मित्र मंडळ, सुनील मित्र मंडळ, प्रदीप सर्णोपंत मित्र मंडळ या सर्वांच्या माध्यमातून आयोजित असणारा हा एक मोठा क्रीडा सोहळा. त्याचबरोबरीने दिलीप गवस आणि सिद्धेश भोसले आणि त्यांचे असंख्य सहकारी या क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी झटताना आपण पाहतोय. तर सामना सुरू आहे दुसऱ्या फेरीचा. GI11 अंधेरी 2015चा या स्पर्धेतील विजेता GI11 विक्रोळी माफ करा आणि त्याचबरोबरीने एंजल स्पोर्ट्स अर्थातच दांडी पालघरचा संघ आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना GI11 विक्रोळी या संघाने धावा केलेल्या आहेत त्या 72 आणि विजयासाठी 6 षटकांमध्ये 73 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलेलं आहे. ते दांडी पालघर संघाच्या रोहन हळदणकर वर्सेस शांतीबाई मोठा अशी लढत आपण या ठिकाणी पाहतोय. शिवसेना प्रमुख चषक 2017 मधील एक महत्वपूर्ण सामना. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचे या शिवसेना प्रमुख चषकामध्ये आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत आणि जे चाहते इंटरनेटच्या माध्यमातून युट्यूबवर मॅच पाहतायत त्या देखील सर्व चाहत्यांचं हार्दिक 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 असं स्वागत. जाऊयात आपण सामन्याकडे. चालू सामन्याची पंच म्हणून कामगिरी पाहतायत करुणाकरण कोटियन सर, त्याचबरोबरीने सुशांत मांजरेकर सर. तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत असतील कल्याणी घोरपडे सर, माझ्या बरोबरीने गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये अनिलजी सरफरे आणि दुसरे समालोचक माझ्या बरोबरीने माझे साथी नवी मुंबईचे कुणालजी दाते तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत. शिवसेना प्रमुख चषक 2017 वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर अजय सरोज ज्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला होता पहिल्या सामन्यामध्ये, तर फलंदाजीसाठी सज्ज होतोय गौतम आकरे. पालघर जिल्ह्यातील एक धडाकेबाज फलंदाज म्हणून ज्या गौतमकडे पाहिलं जातं तोच गौतम फलंदाजीसाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा कट होतोय, कट होऊन यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता पहिल्या सुरुवात मात्र या डावाची निर्धाव चेंडूने होते. या मैदानाची खासियत सांगायचं झालं तर या मैदानाने कित्येक खेळाडू दिलेत, या मैदानाने कित्येक चांगल्या चांगल्या स्पर्धा दिलेल्या आहेत टेनिस क्रिकेट विश्वाला. असं हे मुंबईतील सर्वाधिक लहान आकाराचा षटकार असणारं मैदान. हो, अजय सरोज याचा हा चेंडू, चेंडूच्या रेषेत फलंदाज जात नाहीये, जागेवरून चेंडू फटकावण्याचा प्रयत्न होतोय. पदलालित्य नाहीये, फुटवर्क नाहीये आणि जर फुटवर्क नसेल तर क्रिकेटमध्ये तुम्ही धावा करू शकत नाहीये. तुम्हाला चेंडू पर्यंत जावं लागेल, चेंडू तुमच्यापर्यंत येणार नाहीये. पहिल्या 2 चेंडूवर तेच पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अजय सरोज. गौतम आकरेसाठी आता मात्र थोडेसे बॅकफुटला गेले, पायाची हालचाल जरूर झाली. दिनेश भोसले चेंडूवर येतोय, एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. मुक्तार आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळेल. 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. 2 चेंडू पुढे टाकले गेले होते गुडलेन स्पॉटवर. तदनंतरचा चेंडू अकूट टप्प्याचा होता, बॅकफुटला गेले, थर्डमॅनच्या दिशेने चेंडू टोलावला गेला आणि धावसंख्याच श्रीगणेश होतोय 2 धावांनी. तर या ठिकाणी शिवसेना उपशाखा प्रमुख सुनील नागवेकर साहेबांचं या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालंय शिवसेना प्रमुख चषकामध्ये. त्यांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. अजय सरोज उर्फ बच्चा गोलंदाजी मार्कवर. हे युद्ध चांगलं रंगणार आहे कारण दुसऱ्या बाजूला जो स्ट्राईकवर फलंदाज आहे गौतम आकरे नुसता पालघर जिल्ह्यातील एक बलाढ्य फलंदाज नाहीये, तर अमृत 11 या मुंबईतील व्यावसायिक संघासाठी कित्येक वर्ष सलामी केली आहे ऋषिकेश वैद्य यांच्या बरोबरीने. हा तो फलंदाज आहे दांडी पालघरचा. अजय सरोज गौतमसाठी. अकूट टप्प्याचा चेंडू, क्या बात आहे, हा क्लास दाखवून देतोय दांडीचा पालघरचा गौतमचा. 6 धाबांसाठी षटकारावर दांडीची मोहर लगावली जाते.
हर गलती की सजा मिलेगी, बराबर मिलेगी. आखूड टप्प्याचा चेंडू, 2 आखूड टप्प्याचे चेंडू टाकले, धावा आल्या. पहिले 2 चेंडू गुड लेंथवर टाकले होते, धावा आल्या नव्हत्या. आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. या ठिकाणी तुम्हाला पिचिंग करणं गरजेचं आहे. गुड लेंथ स्पॉटवर तुम्ही चेंडू टाकणं गरजेचं आहे, कारण अलीकडच्या काळातील फटाफट क्रिकेटमध्ये गुड लेंथ स्पॉट, यॉर्कर लेनची चेंडू, ब्लॉकहोल पद्धतीचा मारा, ऑप्टमच्या बाहेरचे यॉर्कर, तुम्हाला ह्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल अलीकडच्या फटाफट क्रिकेटमध्ये तुम्हाला जर शाबूत राहायचं असेल तर. कारण गोलंदाजांसाठी अलीकडच्या काळात क्रिकेट राहिलेलं नाहीये. क्रिकेट फलंदाजांच्या बाजूने झुकलंय. नियम होतात ते देखील फलंदाजांसाठी होतात, गोलंदाजांसाठी खूप कमी पाहायला मिळतं. परंतु या मैदानामध्ये सिद्धेश भोसले आणि दिलीप गवस यांनी गोलंदाजांसाठी काहीतरी मिळावं म्हणून थोडेसे प्रयत्न केलेले दिसत आहेत. संघाची धावसंख्या 9 धावांवर पहिलं षटक सुरू असताना मिलनसाठी खोलवर टप्प्याचा हा चेंडू फटकावला जातोय. क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूवर. स्वप्नील झेल पकडला जातोय. अजय सरोजला यश मिळत आहे. तर खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. ऑनसाइडच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न, छोटासा असणारा षटकार त्याच्या मोहात पडला आणि बाद होत आहेत मिलन. आणि पहिला धक्का बसतोय 9 धावांवर. पहिलं षटक संपल्यानंतर 9 धावा धाव फलकावर आहेत. तर बाद होतोय पहिला खेळाडू. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज विशाल तामोरे, आणखीन एक पालघर जिल्ह्यातील आक्रमक फलंदाज मैदानात उतरतोय. पालघर म्हटलं तर सुमित ढेकळे नाव येतं. पालघर म्हटलं तर सकाळच्या सत्रात आपण पाहिलं प्रशांत माचीला पाहिलं, त्याचबरोबरीने आपण पाहिलं सकाळच्या सत्रामध्ये अनिकेत राऊतला. आणि पालघर म्हटलं तर महिला क्रिकेटमधील भारतीय संघासाठी खेळलेल्या पूनम राऊत यांचं नाव येतं, ज्यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये भारतासाठी शतक देखील ठोकलेलं आहे. आणि दुसऱ्या विकेटची जगातील सर्वात मोठी 230 धावांची पार्टनरशिप त्याच पूनम राऊत यांच्या नावावर आहे. योगेश कानोलकर गोलंदाजी मार्कवर येतोय. हा देखील परळचा खेळाडू. या हंगामामध्ये या हंगामात GI11 मध्ये खेळत असताना चांगली कामगिरी करतोय. कारण गेल्याच महिन्यामध्ये राणीबागच्या स्पर्धेमध्ये या गोलंदाजाने हॅट्रिक घेतली आणि दुसऱ्याच आठवड्यात ठाण्याच्या स्पर्धेमध्ये, ठाणे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील हॅट्रिक घेतली होती. अशा या महिन्यामध्ये 2 स्पर्धांमध्ये हॅट्रिक घेतली या गोलंदाजाने. योगेश खानोलकर फलंदाज विशाल तामोरेसाठी. रिव्हर्सिव्हचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत जातोय. योगेश खानोलकर नावाचं फलंदाजांचा कर्दनकाळ मैदानात दाखल झालाय आणि ही विकेट मशीन म्हणावी लागेल. विकेट घेण्यास सुरुवात केली आहे योगेश खानोलकर. तर टॉस साठी कर्णधार उपस्थित झालेत उमर 11 संघाचे. मी विनंती करेल योगेश पवार आपल्याला, जिशान 11 रायगड. योगेश पवार आपण लवकर यायचे. उमर थांबा आपण इकडेच. तर योगेश खानोलकरला पहिल्या चेंडूवर यश मिळत आहे. सुरेख असा चेंडू होता खोलवर टप्प्याचा. ज्यावेळेला रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न झाला त्यावेळेला याच पद्धतीची चेंडू, कारण रिव्हर्स स्वीपची दिशा बदलली गेली फलंदाजाची. खोलवर टप्प्याचा चेंडू, समोरच्या दिशेने चेंडू टोलावण्याचा प्रयत्न होतोय. अप्रतिम फटका, अप्रतिम हिट. फलंदाज प्रज्योत अंभीरेच्या माध्यमातून 6 धावा. तर ज्याने झेल पकडलाय त्याने या ठिकाणी यायचंय. झेल पकडणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकासाठी आपण कॅप देतोय. आपण या ठिकाणी यायचं, आपली कॅप घेऊन जायची आहे. तर योगेश पवार आपण यायचे नाणेफेकीसाठी. रायगड संघाचे कर्णधार पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू टोलावण्याचा प्रयत्न झाले, परंतु हा प्रयत्न अपुरा होता. दिनेश भोसलेचा झेल सुटला आणि त्याचं रूपांतर षटकारात झालं. प्रज्योत अंभीरे.
पंचांचा निर्णय अंतिम असेल. तर षटकाराने संघाची धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या 21 धावांवर. दुसरं षटक मार्गस्थ असताना योगेश कांडोलकरचं पहिल्या चेंडूवर विकेट मिळाला. तदनंतरच्या दोन्ही चेंडूवर षटकार लगावले जात आहेत. तर दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित होत आहेत. यानंतरच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल होईल. मी कुणाल तर दोन्ही संघनायक दाखल होत आहेत. रणजीपट्टू योगेश पवार आणि त्याच्या बरोबरीने उमर हे नाव सध्याच्या घडीला कोण नाही ओळखत, तर स्वतः उमर 11 संघाचा उमर. सुनील नागवेकर साहेबांना विनंती करेल, साहेब आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल यानंतरच्या एका हाय व्होल्टेज मॅचचा, अर्थातच रायगड आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत सुनील नागवेकर साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. रायगड आणि सध्याच्या घडीला जबरदस्त फॉर्मात असणारा उमर. तर टॉस इथे होतोय. हेड्स अँड इट इज टेल. टॉस इथे जिंकलाय. योगेश, आपला निर्णय काय? तर बॅटिंग करण्याचा निर्णय तुमच्या माध्यमातून घेण्यात आलाय. समोर तुम्ही पाहिलंच नुकतंच उमर 11 संघाच्या दरम्यान चांगले गोलंदाज आहेत. उत्तर प्रदेशच्या माध्यमातून सातत्याने एक पेस बॅटरी ते इथे घेऊन आलेले आहेत. तर बॅटिंग करत असताना किती धावा कराल या उमर खानच्या संघाच्या विरोधात? जास्तीत जास्त 60च्या आसपास धावा करण्याचा आमचा प्रयत्न असेल. बघू आता काय होते. कुठल्या फलंदाजावर दारोमदार असेल योगेश तुमच्या टीमच्या दरम्यान? कारण तुमच्या टीम मध्ये चांगले चांगले खेळाडू आहेत रायगड विभागातून ज्यांनी प्रतिनिधित्व केलंय मोठमोठ्या स्पर्धांमध्ये. आणि कुठले खेळाडू महत्वपूर्ण भूमिका पार पाडतील या 60 व त्यापेक्षा जास्त धावा करण्यासाठी? तर मीच आहे, पण कालच्या टीम मध्ये थोडे चेंजेस झालेत. सुमित दोंगडे आलाय, भरत लोहार सर आलेत, अजून जावेद आहे आणि असलम आहे. जे कालच्या संघाच्या दरम्यान थोडेसे चेंजेस असतील आणि शुभेच्छा असतील तुम्हाला या मैच में. तो उमर खान, यहाँ पर टॉस जीतने के बाद बल्लेबाजी करने का यहाँ पर डिसीजन आया है योगेश पवार के जानब से. तो आपको सबसे पहले यहाँ पर गेंदबाजी करनी है. उत्तर प्रदेश के गेंदबाज काफी बढ़िया प्रदर्शन कर रहे हैं इस टूर्नामेंट में, उनको शुभकामना हम देंगे. लेकिन उनका कहना है कि लगभग 60 के आसपास टारगेट रखेंगे आपके सामने. सही, हम लोग भी सोच रहे 60 तक हो जाए तो फिर हम लोग चेस कर सकते हो. पहले मैच में नासिक टीम को आपने हराया. इस मैच में काफी अच्छी गेंदबाजी की. हर एक गेंदबाज ने 100% एफर्ट लगाया इस मैच को जीतने के लिए. क्या कहना चाहोगे? बहुत अच्छी बॉलिंग डाले, स्पेशली सौरव, और लास्ट ओवर जो बाबा ने डाला ऐश्वर्या सुर्वे, बहुत अच्छा ओवर डाल के जिसने मैच में लेके हम लोग को एक और मौका दिया है. और टीम जो नासिक की थी बहुत ही अच्छी, उसमें नागपुर के बॉलर ने बहुत एक्स्ट्राऑर्डिनरी बॉलिंग डाले. एक के बाद एक जीत आप हासिल कर रहे हो. जीत का सिलसिला लगातार जारी है. खुश हो आप इस टीम के प्रदर्शन के ऊपर? हाँ, बहुत खुश है. स्पेशली थैंक्स कहूँगा यूपी के बॉलर को और अनिकेत सानप को. थँक यू. येथे उमर खान टॉस इथे जिंकलाय जिशान 11 रायगड संघाने आणि त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय इथे घेतलाय. तर आमच्या प्रेक्षकांनी इथे झेल घेतलाय. तुम्हाला शुभेच्छा असतील. तुम्हाला व्हाईट हॅट इथे देण्यात येते आणि प्रेक्षकांचा देखील सन्मान होतोय. पुन्हा एकदा बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. चंदू शेटे यांचा आवाज तुमच्या समोर. थँक्यू व्हेरी मच. बिग हिट केला जातोय. गौतम आक्रेच्या बॅट मधून निघालेला हा फटका मिड विकेटच्या दिशेने मारलेला आणि झेल पकडण्याचा प्रयत्न होता, कारण झेल पकडल्यावर प्रत्येकाला कॅप दिली जाईल. जेवढे झेल पकडाल सीमारेषच्या बाहेर त्यासाठी कॅच असणार आहे, कॅप असणार आहे. तर धावसंख्या संघाची 6 ने पुढे गेली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 धावांवर. गौतम आक्रे पालघरचा खेळाडू अधिराज्य गाजवतोय गोलंदाजांवर. अजय सरोज बच्चाच्या गोलंदाजीवर केलेला प्रहार, तसेच क्लाउड डिसूजा यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. हार्दिक असं स्वागत. अजय सरोज. सामना सुरू आहे पालघर दांडी एंजल स्पोर्ट्स रोहन हळदणकर यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला विक्रोळीचा GI11 2015चा विजेता या स्पर्धेतील. खोलवर टप्प्याचा हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. जाईद चेंडूवर येतोय आणि गौतम आक्रेच्या खेळीचा अंत या ठिकाणी होतोय. 29 धावसंख्येवर विकेटचं पतन होती. तर
संघाची धावसंख्या 29 असताना विकेटचं पतन होत आहे आणि गौतम आकरेला माघारी परतावं लागतंय. नवीन फलंदाज मैदानात येतोय. पालघर जिल्ह्यातील सर्वाधिक जबरदस्त फॉर्मात असणारा अष्टपैलू खेळाडू प्रीतम बारी दांडीचा फलंदाजीसाठी मैदानात दाखल होईल. मैदानात मात्र प्रज्योत अंभिरे आणि प्रीतम बारी पहिल्या मॅच मध्ये 27 धावांची खेळी केली होती. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराचे मानकरी देखील ठरले गेले होते आणि हॅट्रिक देखील घेतली होती. 2 षटकामध्ये 4 विकेट घेऊन 5 केवळ धावा दिल्या होत्या. पहिल्या चेंडूवर जणू काही पॅव्हेलियन मधूनच सेट होऊन आलाय काय प्रीतम बारी. पालघर जिल्ह्यातील सर्वाधिक फॉर्मात असणारा हा अष्टपैलू खेळाडू प्रीतम बारी आल्या आल्या षटकार लगवला जातोय. तर पूर्वीचं क्रिकेट असं नव्हतं. पूर्वी जास्त षटकांचं क्रिकेट असायचं. डीजे फलंदाज मैदानात आल्यानंतर पहिले काही चेंडू स्थिरवण्यास वेळ घ्यायचा, जमिनी लगतचे फटके खेळायचा, तदनंतर आक्रमण करायचा. परंतु आताचं क्रिकेट बदललंय. मैदानात आल्या आल्या पहिल्या चेंडूवरून सुरुवात षटकार मारण्यास सुरुवात होते. हे T20चे पडसाद स्थानिक क्रिकेटवर पडलेत. हा चेंडू सुरेख चेंडू होता. जमिनी लगत कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न स्वप्नील कांबळे त्या ठिकाणी येत आहेत. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. तिसरं षटक मार्गस्थ असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 73 धावांची आवश्यकता जरूर आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36 धावांवर संघाची धावसंख्या. यानंतर आणखी एक जबरदस्त महामुकाबला पाहाल. जबरदस्त फॉर्मात असणारा उमर 11 अंधेरी आणि त्याच्या बरोबरीने सामना असणार आहे तो रायगड जिशान स्पोर्ट्स रायगड. तर सामना अजूनही कोणत्याही दिशेने जाऊ शकतो. दोन्ही संघांना समसमान संधी असणार आहे या ठिकाणी, कारण तिसरं षटक सुरू आहे. 36 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. फलंदाजीसाठी सज्ज होत आहेत प्रज्योत अंभिरे. हा चेंडू लेग स्टंपच्या दिशेने स्टंपच्या आणि मधोमध फलंदाज सापडला. शरीराचा वेध घेतला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या 36व्या क्रमांकाचा नियमाचा वापर झाला. खेळाडू बाद. डीजे माऊली माऊली हे गाणं मात्र अतिशय सुरेख गाणं या ठिकाणी लावलं जात आहे. 3 षटकं संपतात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा झाल्यात आणि 3 षटकांमध्ये 37 धावांची आवश्यकता आहे. तर मैदानात मात्र पिंट्याचा बोलबोल आहे. तर धन्यवाद पिंट्या. कोणताही अडथळा निर्माण झाला तर पिंट्या आल्यानंतर लगेच तो दूर होतो. तर 2 अनिल मानेतात नवीन फलंदाज. बिग हिट करण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेने चेंडू हवेत जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झेल पकडला जातोय. अतिशय सुरेख झेल या ठिकाणी पकडला जातोय. स्वप्नील कांबळे सुरेख झेल पकडला गेला स्वप्नीलच्या माध्यमातून. तर आणखीन एक धक्का. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे.
तर विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. सुंदर झेल स्वप्नीलच्या माध्यमातून पकडला गेला. आणखीन एक विकेट माघारी परतला. 5वा खेळाडू तंबूच्या आसराला जातोय प्रीतम अंबिरे. आता मात्र नवीन फलंदाज अशोक सोलंकी मैदानात येतोय आणि अनिल बाणे त्याच्या बरोबरीने फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतील. गोलंदाजी मार्कवर दिनेश भोसले जो कुर्ल्याच्या नेहरू नगरचा खेळाडू आहे, ज्याला पहिल्या चेंडूवर यश मिळालं. वेगवान तेज तर्रार गोलंदाजी करणारा दिनेश भोसले. फुलटॉसचा हा चेंडू विमर टाकला जातोय. पंच मात्र नो बॉल घोषित करतायत. फ्री हिटची संधी, फ्री हिटच्या मात्र फायदा उचलला जातोय का? संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावसंख्या जाऊन पोहोचती 38 धावांवर. 5 विकेट तंबूच्या आश्रयाला गेलेले आहेत. फलंदाजीसाठी येतोय अशोक सोलंकी, ज्याच्या नावावर या मैदानातील एक मोठा विक्रम आहे. याच मैदानात फक्त स्क्वेअर लेग या एकाच दिशेने 16 षटकार मारण्याचा एका स्पर्धेमधील विक्रम या फलंदाजाचा आहे. आपल्या आवडत्या क्षेत्रात फटका मारण्याचा प्रयत्न होता. या मैदानात मॅन ऑफ द सिरीज उत्कृष्ट फलंदाजाचा मान 2015 ची ही स्पर्धा शिवसेना प्रमुख चषक आणि या स्पर्धेमध्ये 2015च्या सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मान देखील याच अशोक सोलंकीला मिळाला होता. अडतीस धावा फलकावर आहेत. बिग हिट स्क्वेअर लेग आपला आवडतं क्षेत्र अशोक सोलंकी. तर षटकार लगावला जातोय. अशोक सोलंकीच्या बॅटमधून षटक सुरू आहेत. षटक क्रमांक मात्र 14. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ते 44. विश्वनाथ दवणे यांचं कौतुक करावं लागेल. कोणत्या मैदानात कोणता खेळाडू कशा पद्धतीने खेळतो त्याचं सिलेक्शन केलंय. मुंबईचा एकमेव खेळाडू संघात घेतलाय आणि तो देखील ज्या या मैदानात चांगला खेळ करतो त्या खेळाडूला मात्र पालघरच्या संघात घेण्यात आलंय. अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे. तर विनंती आहे, समोर जो सीमारेषेचा जो पडदा आहे तो सोडायचा आहे. सर्वच प्रेक्षकांना विनंती आहे. शिवसेनेच्या माध्यमातून ही स्पर्धा आहे. शिवसेनेचा भगवा ध्वज आहे तो. सर्वांना विनंती आहे तो सोडा. क्रिकेटच्या सामन्याचा आनंद जरूर घ्या. दिनेश भोसले स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा चेंडू तटवण्याचा प्रयत्न. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 45 धावांवर. या ठिकाणाहून सामना कुठेही जाऊ शकतो अशी सामन्याची वेळ पाहायला मिळते. दोन्ही संघाच्या बाजूने झुकू शकतो. G11 विक्रोळीच्या बाजूने देखील सामना जाऊ शकतो. तर सामना जाऊ शकतो तो दांडी पालघरच्या बाजूने देखील एनजे स्पोर्ट्सच्या. तर अनिल बाणे सज्ज होतात फलंदाजी करण्यासाठी. दांडी पालघरचे खेळाडू. 5 खेळाडू तंबूच्या आश्रयाला जरूर गेलेत, परंतु या 2 खेळाडूंमध्ये देखील सामन्याचं पारडं फिरवण्याची क्षमता आहे. गोलंदाजी मार्कवर दिनेश भोसले. खोलवर टप्प्याचा चेंडू चांगल्या ठिकाणी पिचिंग केली होती. ऑप्शनच्या बाहेर यॉर्कर लाईनचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. खेळून काढला ऑन साइडला, परंतु एकच धाव मिळेल. प्रत्येक एक धाव येणारा किंवा डॉट बॉल मॅचच्या दिशेने घेऊन जाईल तो G11 संघाला, परंतु प्रत्येक मोठा फटका मॅचच्या दिशेने दांडी पालघरला घेऊन जाईल एंजल स्पोर्ट्स रोहन हळदणकर यांना. संघाची धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 46 धावांवर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत. हळूहळू मैदान फुलू लागलेलं आहे. मैदानाचा चप्पा प्रेक्षकमय होऊ लागलाय, कारण या स्पर्धेतील शेवट जसजसा जवळ येईल प्रेक्षकांची प्रचंड गर्दी या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू तटवण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव पूर्ण केली जाते. अशोक सोलंकी आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 47 धावांवर. षटक क्रमांक 4. 4 षटक संपतायत आणि धावसंख्या झाली आहे ती 47 धावा धावफलकावर झाल्यात. 12 चेंडू आणि
26 धावांची आवश्यकता विजयासाठी. पाहूया सामना कोणत्या दिशेला जातोय, कोणता संघ या ठिकाणी सामना जिंकतोय. दोन बलाढ्य संघांमधील युद्ध घमासान सुरू आहे ते. बारा चेंडू 26 धावा, 26 धावा 12 चेंडू. शिवसेना प्रमुख चषक 2017 आपण पाहतोय. एका बाजूला पालघर जिल्ह्यातील संघ, दुसऱ्या बाजूला मुंबईच्या विक्रोळी परिसरातील एक बलाढ्य संघ. पाहूया गोलंदाजीसाठी कुणाला आमंत्रित केलं जात आहे, कुणावर कर्णधार विश्वास ठेवतायत, गोलंदाजीसाठी आमंत्रित करतायत. योगेश खानोलकरलाच पुन्हा एकदा आमंत्रित केलं जातं गोलंदाजी करण्यासाठी. 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता असताना शिवसेना प्रमुख चषक या वर्षीच कुणाच्या नावे ठरतोय. कुणाच्या नावे 2 लाख रुपयाचं पारितोषिक जाते तर कुणाच्या नावे 1 लाख रुपयाचं पारितोषिक जात आहे. प्रथम पारितोषिक 2 लाख रुपये आणि कैलासवासी शिवराम भोसले यांच्या स्मरणार्थ स्मृती चषक. द्वितीय पारितोषिक 1 लाख रुपये तर कैलासवासी प्रदीप सरनोपंत यांच्या स्मरणार्थ चषक दिला जाणार आहे. तर फलंदाजीसाठी स्क्वेअर लेगचा राजा सज्ज होतोय, अर्थातच अशोक सोलंकी. या मैदानावरील त्याचा रेकॉर्ड जरूर चांगला आहे, परंतु गोलंदाज योगेश खानोलकर हा देखील या वर्षीच्या हंगामात GI11 साठी चांगली कामगिरी करतोय. त्याच्यावर सोपवली कामगिरी गोलंदाजी करण्याची. 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. अशोक सोलंकी. स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र चेंडू टोलावला जातोय. या एकाच क्षेत्रात या मैदानामध्ये एका स्पर्धेमध्ये तब्बल 16 षटकार मारणारा खेळाडू आहे. एकावन्न धावा धावफलकावर होत आहेत. 11 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता असणार आहे. पुढचा चेंडू अतिशय सुरेख पाहायला मिळतोय. योगेश खानोलकरच्या माध्यमातून धावबाची संधी. कदाचित डायरेक्ट हिट झाला असता तर बाद देखील झाला असता, म्हणून मुख्तार काहीसा नाराज असणार आहे. कारण अशोक सोलंकीच्या विकेटचं महत्व मुख्तार जाणतोय. कारण या मैदानात अशोक सोलंकी किती घातक ठरू शकतो मुख्तारला याची जाणीव आहे. मात्र तो बचावतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 52 धावांवर. संघाची धावसंख्या 21 धावांची आवश्यकता अजूनही असणार आहे. चेंडू शिल्लक असणार आहेत ते 10 चेंडू 21 धावा 21 धावा 10 चेंडू. विक्रोळी पालघर विक्रोळी एंजल स्पोर्ट्स वर्सेस GI11 चालू असणारी लढत आपण पाहतोय. शिवसेना प्रमुख चषकातील 2017 मुंबईतील एक बलाढ्य क्रीडा स्पर्धा. नुकतंच तारिफ सय्यद यांनी कळवलं की महाराष्ट्रातील अव्वल 10 स्पर्धांमध्ये या स्पर्धेचं नाव घेतलं जाईल. एवढं सुंदर आयोजन पाहायला मिळतंय. कारण प्रत्येक संघाला देण्यात आलेले टी-शर्ट्स, त्याचबरोबरीने खुल्या पद्धतीने केला गेलेला ड्रॉ, त्याचबरोबरीने आकर्षक अशी चषक आपण पाहतोय. प्रेक्षकांनी झेल घेतले तर त्यांच्यासाठी बक्षिसं ठेवण्यात आलेली आहेत. या ठिकाणी G-Shockचं ऑर्ज दिलं जाते. मॅन ऑफ द मॅच साठी टी-शर्ट्स, कॅप आणि इतरही बरीचशी बक्षिसे या स्पर्धेच्या माध्यमातून वैयक्तिक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना दिली जातील. योगेश खानोलकरसाठी सुरेख हा चेंडू होता. योगेश खानोलकरचा झेल मात्र सुटतोय. पकडो कॅच जीतो मॅच. झेल सोडलाय तो देखील कुणाचा? अनिल बाणेचा झेल सुटलेला आहे. तर हा सोडलेला झेल किती उपद्रव करतोय. मोक्याच्या क्षणी सुटलेला झेल आहे. धावसंख्या झालेली आहे ती 53 धावांवर. 9 चेंडू आणि धावांची आवश्यकता असणार आहे ती 20 धावांची. प्रत्येक धावेला क्रिकेटमध्ये महत्व आहे. प्रत्येक सोडलेल्या झेलाचं महत्व आहे. पाहूया काय होत आहे. योगेश खानोलकर सज्ज होत आहेत अशोक सोलंकी यांच्यासाठी. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू टटवण्याचा प्रयत्न होतोय. अशोक सोलंकी यांचा एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 54 धावांवर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. 8 चेंडू आणि 19 धावा. या अगोदर जसा सामना झाला होता तसा सामना या ठिकाणी रंगतोय. पुन्हा एकदा चुरस निर्माण झालेली या सामन्यामध्ये.
अजूनही आपण सांगू शकत नाही की हा सामना विक्रोळीला जाईल की पालघर दांडीला जाईल, कोणत्या बाजूने जाईल, सेमीफायनल मध्ये दाखल होणारा संघ कोणता असणार आहे. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा घेतली, यष्टीरक्षकाच्या दिशेने चेंडू जातोय. मुख्तार कुरेशीच्या हातामध्ये चेंडू, अनिल बाणे यांच्या खेळीचा अंत होतोय. समीकरण बदललंय. डीजे लेती हूँ मैं जब जोर जोर से अंगड़ाइयाँ लेती हूँ मैं जब जोर जोर से वो आह की आवाज है आती हर ओर से मैं तो चलूँ इस कदर कि मच जाए गदर होश वाले भी मदहोश आए नजर मेरे फोटो को तर समीकरण बदलतंय. 7 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. 7 चेंडूमध्ये धावांची आवश्यकता आहे 19. आता मात्र दांडीचा संघ जरूर आहे, परंतु चर्चगेट ओव्हलचे 2 खेळाडू मैदानात आहेत. सागर नवीन फलंदाज ओव्हलचा मैदानात आलाय, त्याच्या बरोबरने ओव्हलचा कर्णधार अशोक सोलंकी फलंदाजी करतोय. निर्णायक 7 चेंडू असतील आणि 19 धावांची आवश्यकता. अशोक सोलंकी गोलंदाजीसाठी. योगेश खानोलकर पहिल्या चेंडूवर चौकार जरूर मारला गेला, तदनंतर कमबॅक करतोय. बिग हिट स्क्वेअर लेगच्या दिशेने मारला जातोय. अशोक सोलंकी ब्रँडेड फटका, चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार स्क्वेअर लेग. तर 13 धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहे. शेवटचे चेंडू असणार आहेत ते 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. अशोक सोलंकीच्या बॅट मधून मात्र धावांचा पाऊस पडतोय. 1 चौकार 2 षटकारांच्या मदतीने फलंदाजी करतोय अशोक सोलंकी. तर या अगोदर देखील असा सामना पाहायला मिळाला होता. 6 चेंडू आणि 12 धावा. आता मात्र 6 चेंडू आणि 13 धावा. कोणाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जाते पाहायचंय. GI11 संघाच्या माध्यमातून शेवटचं आणि महत्वपूर्ण षटक असणार आहे, निर्णायक षटक असणार आहे. गोलंदाजीसाठी कोणाला पाचारण केलं जात आहे. संजय खारवा गोलंदाजीसाठी येतोय. ट्रम्प कार्ड आहे हे GI11 संघाचं. तर यानंतरचा सामना 5 षटकांचा असेल, नोंद घ्यायची आहे. ओमर 11 वर्सेस सामना असणार आहे तो रायगड. 5 षटकांचा सामना असेल, याची नोंद घ्यायची आहे. दुसऱ्या फेरीचा सामना. तर सामना रंगतोय. शेवटचा षटक आणि गोलंदाजीसाठी ट्रम्प कार्ड आणलेला आहे. ज्या गोलंदाजाने गत वर्षीचा हंगाम जर पाहिला, गोलंदाजीसाठी याच खेळाडूने 6 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना कुर्ल्यामध्ये मॅच जिंकवली होती. याच गोलंदाजाने 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असताना टिळकनगर चेंबूरमध्ये मॅच जिंकवली होती. तोच गोलंदाज येतोय. पाहूया. ट्रम्प कार्ड म्हणून साबित झालाय गेल्या कित्येक स्पर्धांमध्ये मोक्याच्या क्षणी धावून येणारा खेळाडू. आणि हाच गोलंदाज आहे ज्याने फलंदाजी करत असताना गतवर्षी 1 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना 2 वेळा षटकार देखील मारलाय. विक्रोळीच्या टागोर नगरचा खेळाडू संजय खारवा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. सागर फलंदाजीसाठी आहे. चर्चगेट ओव्हलचे 2 फलंदाज दांडी पालघरचा आव्हान टिकवण्यासाठी मैदानात उतरले. तर गोलंदाजीसाठी टागोरनगर विक्रोळीचा संजय खारवा. पहिला चेंडू. ही खासियत आहे संजय खारवाची. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येतोय. सापकांड चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता. 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 13 धावा. 13 धावा 5 चेंडू. दांडी पालघर विक्रोळी दांडी पालघर शिवसेना प्रमुख चषक. खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. झेल जरूर सुटलाय, परंतु 1 धावेने
एका धावेने संघाची पाहूया हा सोडलेला झेल किती उपद्रव करतोय. एक धाव महत्वाचे या ठिकाणी आणि मोक्याच्या क्षणी सुटलेला हा झेल. एक धाव आणि झेल सुटणं पत्त्यावर पडते का पाहायचे, कारण आता चेंडू शिल्लक असणार आहेत ते 4 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 12. फलंदाजीसाठी स्क्वेअर लेगचा राजा अशोक सोलंकी. अशोक सोलंकी फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. बीट होतोय मात्र फलंदाज आणि सुदैवी ठरतायत हा चेंडू मात्र परावर्तित होतोय तो चौकारामध्ये. तर सुदैवी ठरतायत म्हणावं लागेल. 12 धावांची आवश्यकता असताना गेलेला चौकार. 3 चेंडू मध्ये धावांची आवश्यकता असणार आहे. 8 धावांची 3 चेंडू मध्ये आवश्यकता आहे. तर फुलटॉस होता, बीट झाला मात्र फलंदाज या ठिकाणी, परंतु त्याचं रूपांतर चौकारात झालेलं आहे. 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. संजय खारवा अशोक सोलंकी यांच्यासाठी. अशोक सोलंकीने मात्र सामन्याचं पारडं बदललंय. 7व्या क्रमांकाला फलंदाजीला आलात आणि आल्यानंतर मात्र धावांचा ओघ या ठिकाणी सुरू आहे. यासाठी सिलेक्शन त्यांचं मात्र या दांडी पालघर संघासाठी झालं होतं. शिवसेना प्रमुख चषक 2017. हा चेंडू फुलटॉस पद्धतीचा होता. बीट होत आहेत या ठिकाणी. दोन चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. स्ट्राईकवर मात्र असणार आहे अशोक सोलंकी. सामना चित्तथरारक ठरतोय आणि यापुढचे सर्व सामने असेच होणार आहेत, कारण जसजशी स्पर्धा पुढे पुढे जाणार आहे चुरस निर्माण होणार आहे. बलाढ्य संघ. सामना कुणालाही सोडायचा नाहीये, कारण मानाचा शिवसेना प्रमुख चषक आपण या ठिकाणी खेळतोय. जयसिंग भोसले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली. त्याचबरोबरीने हा सामना रमेश मोहिते साहेबांच्या मार्गदर्शनाखाली रंगतोय. दोन्ही संघांच्या विकेट जर पाहिलं तर J11 संघाच्या विकेट गेल्या होत्या 5 आणि या ठिकाणी विकेट गेलेल्या आहेत दांडीच्या 6. म्हणजे कंपल्सरी धावा बनवाव्याच लागतील. 2 चेंडू मध्ये 7 धावा. 2 चेंडू 7 धावा. संजय खारवा अशोक सोलंकी. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि 6. 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. पाहूया शेवटचा चेंडू. षटकाराची आवश्यकता. खेळी अशोक सोलंकीने केली, परंतु मॅच अजूनही ऑन आहे. कारण क्रिकेटचा खेळ कधीपर्यंत असतो, जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत या क्रिकेटच्या खेळामध्ये आपण सांगू शकत नाही की काय होणार आहे. पाहूया इतिहास घडवतोय का हुसेन. 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. शिवसेना प्रमुख चषकातील हाही सामना रंगतोय. दांडी पालघरचा एंजल स्पोर्ट्स रोहन हळदणकर यांचा, तर दुसऱ्या बाजूला विक्रोळीचा J11 शांतीबाई मोठा यांचा संघ. शेवटचा चेंडू. 1 चेंडू. लाईट बंद करा. एक चेंडू आणि 6 धावा. संजय खारवा गोलंदाजीसाठी, फलंदाजीसाठी असणार आहेत हुसेन. दांडी पालघर की विक्रोळी, विक्रोळी की दांडी पालघर, कोणता संघ विजेता होणार, सेमीफायनल मध्ये दाखल होणार, हा चेंडू ठरवणार आहे. शिवसेना प्रमुख चषक 2017 मधील बहुमूल्य लाखाचा मोल असणारा चेंडू. खोलवर टप्प्याचा क्या बात आहे. संजय खारवा. ट्रम्प कार्ड शांतीबाईंनी मात्र मोक्याच्या क्षणी काढलं. अर्थातच संजय खारवाला गोलंदाजीसाठी आणलं आणि विजय मिळवून दिला. आणि दांडी पालघरची जी घोडदौड होती दुसऱ्या फेरीमध्ये माघारी परत आहेत.
exclusive mix.